गाईज, तर मी आता जात आहे गोव्याला. सेटअप झालेला आहे बाईकचं, सर्व बाईकवर लगेज फिट केलंय, अपलोड झालेलं आहे. बेसिकली रमेश आम्हाला सी ऑफ करण्यासाठी आलेला आहे आणि मी केदार सोबत जाते. केदार आणि मी हे अशा प्रकारे बसवले. आता माहित नाही किती वेळ टिकेल हे. जर काही अडचणी आल्या तर ते सांगेल. पुणे ते गोवाचं जे काही जर्नी आहे ती ह्या ब्लॉग मध्ये असेल, की बाईकवर किती वेळ लागतो आणि कितीचं पेट्रोल लागेल ही पण माहिती मिळून जाईल, ॲव्हरेज वगैरे. आता आपल्याकडे 6.9 किलोमीटर आहे. काल रात्री रिसेट केलं होतं, फुल करून टाकली होती टाकी आणि त्याच्यानुसार आपल्याला ॲव्हरेज पण कळणार आहे. आणि टाइम झालेला आहे सकाळचे 7. किती किलोमीटर आहे? 450 किलोमीटर आहे. 450 किलोमीटरला म्हणजे 6 तास लागायला पाहिजे आयडियली माझ्या स्पीडनुसार. आता डबल सीट पण आहे आणि घाट्स पण आहेत, तर थोडंसं जास्त लागू शकतो ह्यावेळेस. बघेल आता किती वाजेपर्यंत पोहोचेल. 7 आणि 6 13 म्हणजे एक पॉसिबल नाही. एक पॉसिबल नाही. 3 किंवा 4 वाजतील आयडियली, तेवढे वाजायला पाहिजे. बघूत आता, लेट्स सी. तर 7 वाजलेच आहेत, तर नाश्ता करून जाऊ. परत कुठं थांबायचं. तर नाश्ता करण्यासाठी आलोय. दोघ जण येत आहेत पायी. इथं बॅक साईडला इथं नाश्ता मिळतो. आणि हा आहे शगुन चौक. याला नथनी चौक पण म्हणतात, कारण की हे नथनी शिल्प आहे. आणि इथं मॅगडी वगैरे आहे. ते हात काढून घ्या तुमचा. नाही, ते आलं नाही त्याच्यामध्ये, नाही आलं. हे उगाच हवा करत आलेले, काहीच घेणदेण नसलेले, हवा करत आले. जब मिले 3 यार, शिरा पोहे, सांबर समोसा और ओनली पोहे. इधर भी शिरा पोहे. 8 वाजलेत, अजून निघाल नाही. आता निघतोय. केदार, व्हिडिओ अपलोड झालाय. इकडे बघ, व्हिडिओ अपलोड झालाय. कोणता? परभणीने मागे टाकले जर्मनीला. हेडलाईन खूप भारी झाली ना. हा, तर त्याचा क्लिक थ्रू रेट किती आहे? 12.5%. जस्ट 1 तास झाला. आणि क्लिक थ्रू रेट म्हणजे की थंबनेल बघितल्यानंतर क्लिक 100 लोकांमागे किती टक्के लोकांनी केलं. आर्लियर किती होता? आर्लियर मागच्या व्हिडिओला 6% म्हणला ना. डायरेक्ट 12.5% झाले. राईड कशी वाटली इथपर्यंत? पहिल्यांदा लॉंग राईडचा एक्सपिरियन्स आला ना? हा, ऍक्च्युली या लॉंग रायडिंग बाईकवर एवढा मोठा प्लॅन हा पहिल्यांदाच केलेला आहे आणि एक्सपिरियन्स मस्त आहे. थोडे सध्या पाय जमलेला आहे, थोडेसे जमलेत, कारण की मागच्या साईडला व्हायब्रेशन फील होत आहे. तेवढे ऍज सच नाही झाले. तेवढं नाही झालं ना, कारण आपली एवढी स्पीड पण नव्हती. स्पीड अराउंड 120च्या आसपास चालवली गाडी. 120, 115 वगैरे नाही. आपला तो घाटामध्ये ना, घाटा झाला. घाटामध्ये घाटा झाला. 1 किलोमीटरसाठी 15 ते 20 मिनिटं लागले. प्लस 4 व्हीलर असती तर 2.5 तास. बापरे. आणि दुसरी गोष्ट, गाड्या किती बंद पडल्या होत्या आज? आपण एंडला केलं शूट. आपण एंडला शूट केलं. गाड्या मिनिमम 50 ते 100 रांग लागली होती. रांग 50 ते 100 गाड्या बंद पडलेल्या होत्या घाटामध्ये. 100% घाट होता. आता आम्ही कराडला आहेत. ऑलमोस्ट 172 किलोमीटर झाले. तुम्हाला दाखवतो मी. 172 किलोमीटर आम्ही कव्हर केले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2.5 तास लागले आम्हाला कव्हर करायला. तर स्पीड तर चांगली होती. थोडंसं ब्रेक दिला केदारला, नाहीतर माझा प्लॅन नव्हता. गाडीवर बसल्यापासून पहिला ब्रेक आता झालेला आहे आमचा 2.5 तासानंतर. हे बाईकचं सेटअप आहे आपल्या. चहा वगैरे. चहा घेणार आहे का रे? चहा चल. फुल अवतार झालाय, फुल अवतार माझा तर एकदमच. गॉगल घ्यायचं राहून गेलं. गॉगल घ्यायला पाहिजे होता तू. चहा ओके पण खराब नाहीये, पिऊ शकतो. थोडासा स्वीट जास्त आहे. लिटरली आम्ही 2.5 तासानंतर ब्रेक घेतला. 2.5 तासानंतर. आणि जेवढे ब्रेक्स कमी ना, तेवढं लवकर डेस्टिनेशनवर पोहोचतो आपण. तर त्याच्यामुळे मी ब्रेक्स आता युजली काय आपली गाडी आहे चांगली म्हणून एवढ्या लॉंग गेल्याच्या नंतर ना ब्रेक घेऊ शकतो. अदरवाईज कमी सीसीच्या गाडी असतील ना बाईक्स, तर 100 किलोमीटरला 80 किलोमीटरला ब्रेक घ्यावा लागतो. आपल्या गाडीला प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, मस्त आहे. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो इथून. 20 मिनिटाचा ब्रेक झालाय. आता
पुढचं डेस्टिनेशन कोल्हापूरच्या आसपास आम्ही थांबू शकतो थांबलं तर. एक वडापाव ब्रेक घेतलाय, खूप भूक लागली ती म्हणून. हा गरम असणार आहे, गरम आहे ना. आम्ही म्हणजे क्लब सोबत येतो ना कधी कधी, मागच्या वेळेस आलो होतो इकडूनच गेलेलो, इथंच थांबून. असं खूप जण होतं गाड्यावर, आठवत असेल तुम्हाला ते. गाव कोणतं आहे? मान ना. आणि तालुका कोणता याला? शाहूवाडी, कोल्हापूर जिल्हा. मान गावामध्ये आहे, म्हणजे थोडस गावाच्या बाहेर आल्यावरच. छान वडा आहे. मस्त अशा निसर्गरम्य ठिकाणी थांबलोत, वडापाव खाल्ला. आता आम्ही निघालोत परत आमच्या डेस्टिनेशन कडे. नाही मुंबई पेक्षा भारी आमचं परभणी. तुम्ही बघून घ्या एकदा व्हिडिओ, तुम्हाला कळेल. मग नाव काय म्हणलं? जय बोराडे परभणी सर्च केलं तर येऊन जाईल. तुमची भाषा वेगळी आहे. हा खूप वेगळी येतात. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी भाषा आहे. माझी तर सर्व मिक्स झाली. मी मराठवाड्यातून पुण्यात राहिलो, पुण्यात 10-12 वर्ष झालं राहतोय. भाषा बदलत गेली, पोरं वेगवेगळे भेटले. काय नाव काय तुझं? सूरज आजकाल लय फेमस आहे रे, सूरज चव्हाण मुळे. दिसायला तसंच दिसतोय, फक्त थोडा चांगला दिसतोय. ए यार असला काय, मी व्हिडिओ मध्ये घेतोय रे तुम्हाला, हा टाकेल तुम्हाला. नाही ह्या व्हिडिओ मध्ये 100% तुम्ही आहेत. हा तोच. ए चला भेटू, बाय बाय. तर इथे काही मित्र भेटले होते, ते असंच गप्पा चालू द्या, कुठं काय इलेक्शनचं काय वार आहे वगैरे. चलो भाई, ओके. $318 किलोमीटर झालंय. पेट्रोल बसले 11 लिटर .12. तर जे ॲव्हरेज निघाले आपल्या बाईकचं, डॉमिनार 250 स्पीड मध्ये चालवली होती. 318 किलोमीटर झाली, 2:41 झालेले. रिमेनिंग आय थिंक 160 किलोमीटर बाकी आहे. आणि बाईकला ॲव्हरेज मिळालेले फक्त 28चं, म्हणजे बरंच कमी मिळाले. इथे पेट्रोल पंपवर आहे, थोडासा ब्रेक घेणार आहे. खूप छोटा रस्ता होता आतमध्ये, आणि त्या रस्त्यामुळे काय झालं की स्पीड येत नव्हती, प्लस रस्ता पण खराब होता आणि कर्व्स खूप जास्त होते. आता मस्त हायवे इथून मुंबई गोवा हायवे एक्सप्रेस वे, तर आता टेन्शन नाही. आता 160 किलोमीटर मे बी 2 तास और 2.5 तासामध्ये होऊन जाईल. जे मी सकाळी बोललो होतो 7 वाजता निघालो तर 4 वाजेपर्यंत पोहोचेल, पण 8 वाजले होते ऑलमोस्ट निघायला. तर आम्ही जवळपास 5 वाजेपर्यंत पोहोचू शकतो आरामात, जर ट्रॅफिक नसेल पुढे सिटीत मध्ये. तर आता इथे थोडंसं रेस्ट घेणार आहे मी. बापरे, इथे गोकुळ हॉटेल जवळ थांबले, जस्ट पेट्रोल पंपाच्या थोडंसं समोर. भूक लागली, जेवण करणार आहे आता. मी मागवली अंडा थाळी आणि याने मागितली व्हेज थाळी. टेस्ट चांगली का रे? एक नंबर आहे का? अंडा मसाला आणि रस्सा मस्त चांगला भेटले. जेवण कम्प्लीट झालेलं आहे, वेळ भरपूर झालाय, टाइमपास खूप केला. आणि आता कसा फ्रेश झालाय. जेवायच्या अगोदर असा चिडचिड चालू होती त्याची, भूक लागली ती ऑब्विसली. आता निघालोत आम्ही. चलो, इथून 25-46 किलोमीटर आहे हे. इथे गोवा पोलीस, आणि आता बॉर्डर आम्ही चेंज करतोय, महाराष्ट्र टू गोवा. वेलकम टू गोवा. जय गोव्यामध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आता पोहोचलोय, ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलोय.
मित्रांनो पोहोचलेलो आहेत, बऱ्याच वेळ झालं पोहोचून, फ्रेश झालो. आता खाण्यासाठी काहीतरी बनवतोय आणि काहीतरी म्हणजे खिचडी बनवतोय. तर केदार खिचडी बनवत आहे. किचनमध्ये आम्हाला बरेच आयटम बनवायचे आहे. प्रश्न असा आहे की शेंगदाणे कुठे माहिती बघा शेंगदाणे नाही, आता काही बघायची गरज, एवढी भूक पण नाही, आताच खाल्लं ना आपण. यानंतर एवढं थकून गेलो आम्ही की खिचडी बनवून झाल्याच्या नंतर ना घरून काही दशम्या आणल्या होत्या, त्याच्यासोबत आम्ही जेवण केलं आणि नंतर झोपी गेलो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.